एक वेळेस गौतम बुद्ध यांचा जवळचा शिष्य आनंद हे कुठेतरी जात होते. तेव्हा वाटेत त्यांना एक व्यक्ती झाडाखाली उदास होऊन बसलेला दिसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे आनंदने पाहिले व त्यांनी त्या व्यक्तीला दुःखाचं कारण विचारले. तो व्यक्ती आपली डोळे पुसत आनंदना म्हणतो की मी जवळच्या गावामध्ये राहत असतो, उद्योग करत असतो, पण उद्योग करण्यासाठी मी माझ्या आईचे व बायकोचे सोन्याची माळा सोनाराकडे गहाण ठेवले व त्यातून आलेल्या पैशातून मी व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसायात नुकसान झाल्याने मी माझ्या कुटुंबाला चांगले जीवन नाही देऊ शकत. तसेच माझं घर आणि शेती पण सावकाराकडे गहाण पडली आहे. मला वाटतं की माझं नशीबच खूप खराब आहे. व्यवसायात खूप तोटा आल्याने व अधिकचे पैसे हे व्याजाने घेतल्याने मला या परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्या व्यक्तीचं ऐकून घेऊन आनंद म्हणतात की तुला कसं वाटलं की तुझं नशीब हे खराब आहे, हे मला पण कळू दे. त्यावर तो व्यक्ती म्हणतो, मी पूर्वी शेती करायचो, पण शेती करत असताना कधी दुष्काळ पडायचा तर कधी प्रमाणापेक्षा अधिक पाऊस व्हायचा. तसेच कधी शेतीमाल हे जंगली प्राणी खाऊन घ्यायचे तर कधी कीडनाशके हे शेतीला नुकसान करायचे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाचे पोट हे भागवू शकत नव्हतो. त्यामुळे मी शेती व्यवसाय सोडून उद्योग करण्याचं ठरवलं. त्यामुळे मी माझ्या आईचे व बायकोचे सोन्याचे दागिने व्यवसाय करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला माझा व्यवसाय काही व्यवस्थित चालला नाही. तसेच सुरुवातीच्या काळात माझ्या कुटुंबाने पण मला आर्थिकदृष्ट्या मदत केली. परंतु जसं जसं मला या व्यवसायात अधिक प्रमाणात नुकसान व्हायला लागलं तेव्हा पण माझ्या कुटुंबाने माझी साथ सोडली आणि माझ्यापासून लांब निघून गेले व या परिस्थितीला मला दोषी ठरवलं जातं. याच कारणामुळे मी खूप निराश जीवन जगत आहे व कधी कधी माझ्या मनात हे आत्महत्या करण्याचा विचार येत असतो, परंतु कधी हे करण्याचे धाडस झाले नाही. तर दुसरीकडे एक माझा मित्र आहे. त्याने व मी एकत्रच व्यवसायाला सुरुवात केली होती. तो आता व्यवसायात चांगला चालवत आहे. तर दुसरीकडे मला माझ्या व्यवसायात नुकसानाला सामोरे जावे लागले. त्यामुळे तो माझा मित्र मला सदा त्याच्या व्यवसायाबद्दल व त्याच्याबद्दल मोठमोठ्या स्तुती करत असतो. माझ्या घरी घेऊन माझ्या कुटुंबाला मला ऐकवत असतो. कशी मेहनत घेऊन तो एक मोठा व्यवसाय उभा केला याची गोष्ट सदा माझ्या कुटुंबाला आणि मला तो सांगत असतो. हे ऐकून माझे घरवाले त्याची स्तुती करतात तर मला ताने मारत असतात. तुझ्याकडे बुद्धीच नाही तर तू का म्हणून व्यवसाय केलास असे ते बोलत असतात. हे ऐकून मला खूप दुःख होते. मला समजत नाही की मी काय करू. तेव्हा भिक्षू आनंद विचारतात की तुला कशाचं दुःख आहे की तू अयशस्वी झाला आहेस अथवा तुझा मित्र एक यशस्वी व्यक्ती आहे. हा प्रश्न ऐकून तो व्यक्ती जरा गोंधळून जातो. त्यावर तो व्यक्ती म्हणतो, मला याचं एवढं दुःख नाही होत की मी अयशस्वी आहे, पण माझा मित्र एक यशस्वी आहे, त्याचा उद्योग पण चालत आहे, याचं मला कुठेतरी दुःख होत असतं. नंतर भिक्षू आनंद म्हणतात, जर तू तुझ्या व्यवसायात यशस्वी झाला असता आणि तुझा तो मित्र व्यवसायात अयशस्वी झाला असता तर तू आनंदी झाला असतास का? त्यावर तो व्यक्ती म्हणतो, हो, मी खूप आनंदी झाला असतो की माझा व्यवसाय हा उत्तम चालत आहे. त्यावर आनंद म्हणतात, तुझं आनंदी राहणं हे तुझ्या मित्रावरती अवलंबून आहे. जर मित्राला वाटलं तर तू तुझ्या जीवनात आनंद राहशील आणि तुला वाटलं तर तुला तो दुःखी पण करेल. तू स्वतःहून आनंदी या दुःखी नाही होऊ शकत. भिक्षू आनंदचं बोलण्यावर तो व्यक्ती थोडा शांत राहिला. त्यावर तो म्हणतो की तुमचं बोलणं ऐकून मला कुठेतरी आशा दिसत आहे. त्यावर भिक्षू आनंद म्हणतात की आपण कोणत्या व्यक्तीवर आस लावून ठेवलं तर आपलं दुःख आणि आनंद पण त्या व्यक्तीवरच अवलंबून राहतात. त्यामुळे सगळ्यात उत्तम आहे की स्वतःवरच आशा ठेवावी. तू जर असं केलास आणि सोबतच खूप मेहनतीने आणि जबाबदारीने काम केलं तर हे नक्कीच मिळेल. मला वाटते की तुझा मित्र तुला खालीपणा दाखवण्यासाठी येत आहे, तर तू इमानदारीने विचार केला तर
तो तुझा मित्र त्याच्या मेहनतीची गोष्ट सांगत असतो. त्या गोष्टीतून तू बऱ्यापैकी शिकू शकतोस. त्याच्यासाठी तुझ्या मित्राला तू धन्यवाद केलं पाहिजे. घरी बसून तुला या सर्व गोष्टीच्या अनुभवाची माहिती मिळत आहे. त्यातून काहीतरी शिकून नव्याने इमानदारीने कामाला मेहनतीने सुरुवात कर. हार नको मानू. एक दिवस यश तुला नक्की मिळेल. आज तू या वेळेला वाईट समजत आहे. ही वेळ एक दिवस नक्की बदलेल. तेव्हा तुला तुझे विचार पण बदलले जातील. तू आज तुझ्या नशिबाला वाईट समजत आहे. हे विचार पण एक दिवस नक्की बदलतील आणि तू तुझ्या जीवनात यशस्वी झाला तेव्हा तुझा मित्र त्याच्या यशाबद्दलच्या गोष्टी तुला नाही सांगणार. तेव्हा तुझा तो मित्र त्याच्या अडचणी, समस्या याबद्दलच्या गोष्टी तुला सांगेल. त्या गोष्टी ऐकून तुझा आत्मविश्वास कमी करेल व जीवनात मिळणाऱ्या यशाबद्दल तू थोडा अडकल्यास पडशील व ब्रह्मात म्हणून तो त्याच्या अपयशाच्या गोष्टी तुला सांगत. पण तुला स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करत राहिलं पाहिजे. ज्या प्रकारे तुझा मित्र आता तुला दुःखी करण्यासाठी येत असतो तसेच तू यशस्वी झाल्यानंतर तुला कोणत्या ना कोणत्या मार्गाने दुःखी कमजोर करण्याचा प्रयत्न नक्की करेल. जसं त्याला तू दुःखी बघून आनंद होतो तुला पण त्याला दुःखी बघून आनंद मिळतो. आनंदला तो व्यक्ती म्हणतो, गुरुवर्य तुमचं सगळं खरं आहे, पण माझं सगळ्यात मोठं दुःख आहे की मी माझ्या कुटुंबाला यामध्ये सहभागी करत बघायला गेलो तर मी माझ्या कुटुंबाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करत असतो. पण माझ्या मनातल्या गोष्टी माझं कुटुंब नाही समजून घेत व ते माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत असतात आणि काही कालावधीपासून ते माझ्या आता सोबत पण नाहीत. भिक्खू आनंद त्या व्यक्तीला समजावून सांगतात की आपल्याला सदा वाटते की आपण जे पण काही करू ते लोकांनी आपली प्रशंसा केली पाहिजे असं वाटत असतं, परंतु लोक आपल्या प्रयत्नांना वाव देत नाहीत. त्यामुळे आपण दुःखी होत असतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की आपले मित्र, नातेवाईक सगळे स्वार्थी आहेत. जर तू त्यांना आपलं कुटुंब मानत आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे तर तुला असं का वाटतं की तो दुसऱ्यांसाठी करत आहे? खऱ्यामध्ये बघितलं तर असं वाटायला पाहिजे की तू स्वतःसाठी काहीतरी करत आहे. त्यांना आनंदी बघून हे असं करत असताना जर करून बघितलं की दुसऱ्यासाठी काही करत आहे तर तो दुःखी असेल आणि जर मानलं तर तो स्वतःसाठी काही करत आहे तर तू आनंदी राहशील. जेव्हा पण आपण स्वतःसाठी काही करू आणि करण्याचा प्रयत्न करू तेव्हा त्यासाठी आपणाला कोणाच्या आनंदी होण्याची गरज नाही. भिक्षू आनंदने पाहिले की तो व्यक्ती आता बऱ्यापैकी समजला आहे. नंतर तो व्यक्ती भिक्खू आनंदना म्हणतो, गुरुवर्य मी हे आता सर्व समजलं आहे की माझं नशीब हे आज दुसऱ्याच्या हातात होतं. आजपासून माझं नशीब हे माझ्या हातात ठेवणार. पूर्ण मेहनतीने आणि इमानदारीने काम करणार. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत बसणार नाही. त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून बौद्ध भिक्खू हसले आणि त्याला एक डब्बा देतात व म्हणतात, जेव्हा कधी तू अशा समस्येमध्ये अडकशील तेथून निघणे आता कठीण आहे तेव्हा हा डब्बा उघडून तू बघू शकतोस. हे बोलून भिक्खू आनंद तेथून निघून गेले. त्यानंतर तो व्यक्ती खूप मेहनत सातत्य ठेवत काम केल्याने त्याचा व्यवसाय चालतो व तो उत्तमरित्या प्रगती करतो. जीवनात एक यशस्वी व्यक्ती बनतो. काही दिवसानंतर तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी परकीय राजाचं त्या राज्यावरती आक्रमण होतं. त्यामुळे त्या युद्धामध्ये त्याचा व्यवसाय पूर्णतः बुडून जातो. त्याला स्वतःचं घरदार सर्व सोडून तेथून निघून दूरवरती प्रवास करावं लागतं. तो खूप हालाकीमध्ये तेथून निघून बाहेर पडला होता. त्याने सोबत आनंद भिक्खूने दिलेला डब्बा घेतला होता. त्याला आठवले की भिक्खूने सांगितलं होतं की तो खूप मोठ्या संकटात सापडला तेव्हा हा डब्बा उघडून बघू शकतोस. त्या व्यक्तीने डब्बा उघडला. डब्यामध्ये एक पत्र लिहिले होते व त्या पत्रामध्ये लिहिले होते की ही वेळ पण निघून जाईल. मित्रांनो, मानवाच्या जीवनामध्ये दुःख, आनंद या दोन्ही बाजू असतात. माझ्या जीवनात दुःख आहे म्हणून आपण अशांतीमध्ये जीवन जगत असो तर चुकीचं. कारण सतत संयम मेहनत ठेवत काम केलं की आपला पण चांगला दिवस येत असतो. त्यामुळे जीवनात खचून न जाता मेहनत करत राहा आणि दुःख करण्यापेक्षा त्याची जाण्याची वाट पाहत. धन्यवाद.